ही लक्झरी आहे, घर, गाड्या किंवा एक छान लाईफस्टाईल, हे उशिराने मिळालं तुला का लवकर मिळालं? जरा वेळ गेला? हे मिळालं गेलं, मिळालं गेलं, परत हम्म, मिळालं, हम्म, असं हम्म, झालं माझ्या आयुष्यात. हम्म. कारण म्हणजे सांगितलं आता की बाबांनी बिझनेस सुरू केला हो तेव्हा. हो. त्यानंतर एक असा काळ आला होता, आमचे ट्रक्स होते, हम्म, गाड्या होत्या, बाबांचा बिझनेस छान चालला होता. हम्म, हम्म. सो तेव्हा असं होतं की बस पैसे आ रहे हैं घर में, मस्त में. आम्ही खूप खुश होतो की चलो भाई आता चांगलं झालंय, मस्त झालंय. 3 वर्षानंतर अचानक एक रात्री कळतं की 3 पार्टनर, बाबा आणि अजून 2, त्या 2 पार्टनरने काहीतरी झोल केला आणि जे आहे ते तर विकलं गेलं सगळंच. हम्म, शिवाय आमच्या भागचं पण जे होतं हम्म, ते सुद्धा द्यावं लागलं. साकीनाकामध्ये एक फ्लॅट घेतला होता बाबांनी तेव्हा. हम्म. तो इमर्जन्सीमध्ये 4 लाखात विकला फक्त अरे बापरे. एका रात्रीत, की पैसे हवेत द्या. हम्म, तेव्हा पण माझ्या बाबांना मी या गोष्टीसाठी खूप मानतो की तो माणूस हलला नाही. हम्म, किती काय झालं ना, तो खुर्चीवरती बसून असायचा. हा चल झालं, आता पुढे काय करायचं याचा विचार करू आपण. हम्म. जे झालं ते विसरून जा, पुढे बघ आता. सो त्यांच्याकडनं ही गोष्ट पण शिकलो मी की बॉस काही झालं आयुष्यात तर पेशन्स की पेशन्स की पेशन्स की पेशन्स. त्या डाऊनफॉल नंतर आम्ही बॅक टू डोंबिवली परत. परत. हो, हम्म, 4 महिने साकीनाकामध्ये असेल बहुतेक मी राहायला. हम्म, परत डोंबिवली आलो. काम काय करायचं माहित नाही, कॉलेजची फी भरायची आहे, कसं काय ते माहित नाही. तेव्हा अचानकच एक दिवस बाबा काहीतरी 1-2 माणसाच्या कॉन्टॅक्ट ओळखीशी हम्म, ते खजूर घेऊन आले हम्म. गोणी भरून. म्हणलं बाबा हे, हां आपण खजूरचा बिझनेस करू. मग ते खजूर ते काढून ते चिकटलेली असते पूर्ण आतमध्ये, हाताला तेल लावून करायचं असतं, काही माहित नाही आपल्याला. ते मग साफ करून छोटे छोटे पाकिट बनवायचे आणि दुकानात द्यायचे. ते चाललं 2-3 महिने आणि त्यानंतर कुरमुरे आले. कुरमुरे गोणी यायची घरी, मग ते साफ करायचं, ते सगळं मास्क बिस्क लावून. आणि मग मी आणि बाबा मी जायचो कुरमुरे विकायला बाहेर. तेव्हा माझेच मित्र सोसायटीचे जे मित्र असायचे, ज्याला आपण मित्र म्हणतो, पण जेव्हा असा काढ येतो तेव्हा कळतं की खरा मित्र कोण आहे. कोण आहे? हो हो. तेव्हा ते चिडवायचे, कुरमुरावाला कुरमुरा बेचने जा रहा है. सो त्यानंतर बरंच बाबांनी बरीच मेहनत केली. कुरमुरे विकले आम्ही, चणे शेंगदाणे विकले पॅकेट्समध्ये. मग हळूहळू असं करता करता चकली आली, फरसाण आला. आमची चकली तेव्हा लालबागची फरसाण गल्ली, त्या तिकडचे 2-3 माणसांचे नाव मला आजही आठवतंय. शिवाजी आणि संभाजी होते तिथे फरसाण गल्लीमध्ये. मी तेव्हा जायचो तिथे. तेव्हा माझ्या हिशोबाने मी तो सोनीचा शो केला होता. सोनीचा एक शो केला, त्यानंतर परत थांबलो होतो, काम नव्हतं. तेव्हा मी डिलिव्हरी बॉय होतो बाबांसाठी. 40 किलो चकली घेऊन जायचो डोंबिवलीवरून लालबागला, किंवा लालबाग, malaड, मुलुंड, घाटकोपर, चेंबूर, सगळ्या ठिकाणी जाऊन जाऊन सामान पोचवायचं. हे सगळं करून 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 काळ आला चांगला, सगळंच होतं व्यवस्थित. आणि दॅट पॉइंट ऑफ टाइम बाबा गेले. म्हटलं आता ओके, परत तो डाऊनफॉल आला. परत तिथून वर कसं यायचं. तेव्हा बाबा होता, एक हेल्पिंग हँड होता हातात, एक सपोर्ट होता, डोक्यावर हात होता एका माणसाचा. माहित होतं की चल काही झालं तरी एक आहे सपोर्टसाठी माणूस. पण त्यानंतर असं झालं की मी कम्प्लिटली एकटा पडलो होतो की आता काय करू मी आयुष्यात, काहीच माहित नाहीये. आतापर्यंत चाललं होतं, सगळं व्यवस्थित चाललं होतं, खूप होतं. आता काय, एक येतं ना की आयुष्यात एक फुल स्टॉप आला होता, कॉमा पण नाही. त्यानंतर माझी मॉम, तिने खूप सपोर्ट केलं मला. लग्न झालं तेव्हा बायको आली सपोर्टला. त्या फुल स्टॉपचं कॉमा कधी झालं आणि कधी आयुष्य पुढे सरकलं. आत्ताचं यश बाबांनी बघितलंच नाही ना, ठरलं तर मगच त्यांना ते बघताच नाही आला ईश्वर. बाबांनी आधीच बघितलं, मनउधारणच्या टायमाला होते, त्यानंतर कालाय तस्मै नमः केला एक शो. सोनीचे 2 शो, एक स्टारचा शो केला मी, स्टार प्लसचा काली. झीचा एक शो केला, बरेच शोज केले त्या काळात.
त्यानंतर खूप डाऊनफॉल आला. त्यानंतर वरती येता 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 जरा वेळ लागला मला. पोचलो वरती, 2 फिल्म्स केले गुजराती, आणि तेव्हा असं वाटलं की आता बहुतेक गुजरात इंडस्ट्रीमध्ये घुसेन. ते दोन्ही फिल्म खूप चांगल्या होत्या. दोन्ही फिल्म्स कम्प्लीट शूटिंग संपलं आणि कोविड आलं. सो आय वॉज लाईक आता काय, कारण कोविड मार्चमध्ये लॉकडाऊन झालं आणि आमचं मेमध्ये शूट होतं फिल्मचं, 3ऱ्या फिल्मचं. म्हणलं ओके, होईल सुरू करता करता फिल्म पोस्टपोन, फिल्म बंद. म्हणलं आता काहीच दिसत नाहीये पुढे मार्ग, काय होणार आहे काहीच माहित नव्हतं. मग एपिसोडिक्स सुरू केले, क्राईम पेट्रोल आलं, मग हे केलं ते केलं. कुठे 1 दिवसाचं काम आहे का, चला मी करतो. असं आहे का, चला मी करतो. विलन व्हायचं, चला मी करतो. अँकरिंग करायचं, चला मी करतो. जे असेल ते बस, तुम्ही थोडेफार काहीतरी पैसे आले हातात, घर चालेल माझं, मला बाबा द्या. हा रेशो कायम असाच आहे तुझा, स्ट्रेट लाईन नाहीये, म्हणजे चढ उतारच आहेत दर 2-3 वर्षांनंतर. हो, खूप आहे. आणि त्यामध्येच मजा आहे. कारण जेव्हा एखादा माणूस ECG काढतो तेव्हा ECG असाच असतो, असा सरळ ECG जात नाही. करेक्ट, मग संपला विषय. कारण सरळ गेला तर ती सरळ लाईन डोक्यात पण जाते. बरोबर. मग तुमचा तो ऍटिट्यूड पण चेंज होतो लोकांकडे बघण्याचा. शो आहे. हो.